लातूरमधील वृद्ध शेतकरी दाम्पत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नंतर माध्यमांनी सुद्धा त्याची दखल घेतली आणि शेतकऱ्याच्या व्यथा काय असतात ते जगासमोर आल्या. नंतर त्या दाम्पत्याला जे आहे ते मदतीचा ओघ सुरू झाला. पण शेतकऱ्याच्या व्यथा काही संपायचं नाव घेत नाहीत. आता मी नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील देऊळ शिवारात आहे. आपण बघतोय गेल्या 8 दिवसापूर्वी हे सोयाबीन पेरलं होतं. मात्र हे सोयाबीन जे ते अतिशय चांगलं निघाले. उगवण शक्ती सुद्धा या सोयाबीन चांगली झाली. मात्र त्या धुऱ्याच्या बाजूचं चित्र मी तुम्हाला दाखवणार आहे. ज्या दिवशी या शेतीत सोयाबीन पेरलं त्याच दिवशी या आजीच्या शेतीत सुद्धा सोयाबीन पेरलं होतं. मात्र सोयाबीनच्या बियाण्याची बॅग जी आहे ती बोगस निघाल्याने या आजीवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. 8 दिवसापूर्वी पेरलेलं सोयाबीन जे आहे ते निघालं नाही. त्यामुळे जे आहे ते संपूर्ण जमीन या ठिकाणी आपल्याला काळी पाहायला मिळते. या आजीनं जे आहे ते गेल्या 8 दिवसापूर्वी 2 एकर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र असं असताना सुद्धा आता हे सोयाबीन न निघाल्याने ही आजी हतबल झाली. त्या आजीसोबत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आजी काय नाव आहे? नाव काय आहे तुमचं? बरं, सोयाबीन किती पेरलं होतं, कधी पेरलं होतं? 2 बॅगा. किती दिवस झाले? त्याला झालं 8 रोज होऊन गेलं. बर 8 रोज झालं तर काय करा, निघलंच नाही. शेजाऱ्याचे मागून पेरले निघले, मग निघलंच नाही. हो. निघालं नाही. आता याच बोटानं पेरले तर ते काय करू आता, त्याचं याच कहाणं देऊ. हं. याच कहाणं देऊन आता दुसरं कहाणं पेरू. हं. काय करा आता, कसं करा, मला वाटतं ते आपण आले आता. काय करा, कोणी कोणी कोणाला द्यायला का मला आता फाशी घेऊ की काय जीव देऊ, काय करू आता, कसं करू तेच मला वाटत. काय करावं साहेब आता. किती खर्च आला होता? पैसे कुठून आणले होते पेरण्यासाठी? 40,000 आणली, पुरी झाली नाही, अजून टाकली. काय करा. मग ते खताला बियाला ते पेरायच 2-2 हजार लागायचे. 1000 पेरायला लागायचे. ते मिशनीवाले देवाच लागत आहे. काय करा, काय खावा, त्याच्यात पिकत खाईल माणूस, काय खावा. आपण कोण्या कामाला जायला आपल्याला काहीच नाही. घरी बसून खायचं दाण. ते असं कसं झालं म्हणालो मी. माझ्या जीवालाच आवटून घ्यालो. या इकडे पेरलं, इकडे झालं, इकडं निघालं, सगळं निघालं, मोका निघालं नाही. इतका खर्चा करून निघाला का नाही असं म्हणालो. काय करू आता, कसं करावं आता, काय करा काय म्हणून काहीतरी होईल म्हणून टाकतं की नाही भावना. या असं राहिलं, काय करा. किती खर्च करून हे टाकून ते टाकून माणूस काय करा. एवढा खर्च करून होईल काय म्हणूनच करते की माणूस. आता ते खावावं काय, भीक मागून खावावं की काय. कसं करा आता, फाशी घ्या मला, जीव द्यायचा काय मला आता, काही नाही. आता पेरा दुसरा पैसा पाहिजेत की नाही, अजून तितकेच पाहिजेत. पेरा तितकेच पाहिजेत आणि मला हे करावं असं झालं पा. आता इथं पाहिलं तर असं व्हायला, काय करा आता. मला इतका खर्चामुळे झाला, मला काय काय झालं ते मला हे करा. मी उगा आपलं कोणी काय आपल्याला देणार घेणार, एक हात मातर एक काही देणार, मी आपलं करून खातो. हो. त्या सोयाबीनची जी बॅग आणली होती त्याचं नाव माहित आहे का आणि कोणत्या दुकानावर आणलं होतं? ते दुकान कोणतं दुकान आहे ते, त्यानं नेलं दुकानावर पोरांना. ते आणलं त्या दुकानावर, खर्च खायला. काल जे आहे ते काही कृषी विभागाचे अधिकारी तुमच्या सतत आले होते, काय म्हटले ते? म्हणले जाऊ म्हणले, आम्ही काय करावं म्हणले ते दुकानदार, आम्ही काय करावं म्हणले, जाऊ म्हणले. काय म्हणाले तिथे नाव येईल आम्हाला. आता कुठं जावं म्हणून गेले नाही, मला जायचं का कुठं म्हणून जाऊ. मग गेलोच नाही. मग काय करावं आता. आता बालू पाटील आले म्हणजे आता सरकारकडे, मुख्यमंत्र्याकडे तुमची काय मागणी आहे? काय मागू आता. मग हे खर्च झालेला 50,000 देवा आणि ते मग आता ते काही मग आता खर्च झालेला.
निश्चित आपण बघतोय हे आजी होते, यांनी 2 एकर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र ते सोयाबीन जे आहे ते उगवलं नाही. अर्थात ती बॅग बोगस असेल, त्यामुळेच हे जे सोयाबीन जे आहे ते उगवलं नसल्याचं आपल्याला प्राथमिकदृष्ट्या पाहायला मिळतं. काल जे आहे ते कृषी अधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी पंचनामे केलेत आणि या आजीनं आपल्यासोबत बोलताना व्यथा सांगताना अक्षरशः त्यांचे डोळे बनवले. दुसरे शेतकरी सुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांचं सुद्धा सोयाबीन उगवलं नाही, निघालं नाही. काय सांगाल, काय नाव आहे, किती एकरवर सोयाबीनची पेरणी केली होती, आता काय परिस्थिती आहे? सर मी 3 बॅग म्हणजे आपलं पाटलानं ॲडव्हर्टाईज करून 108 नंबरची बॅग चांगली व्हरायटी असं आहे म्हणून मी पण 3 बॅग आणले होते सर. नांदेड कृषी केंद्र टोटल 6 बॅग आणले होते सर. उन्नतीच्या 3 आणि इनोव्हेच्या 3. उन्नतीच्या 3 निघाल्या आणि इनोव्हेचे 108 आहे, त्याच्यातलं काहीच निघालं नाही सर. टोटल मला आता हिंगा माझी दुबार पेरणीची माझ्या वेळ आली तर आज डबल पेरीत आहे. काय मागणी आहे? कारवाई झाली पाहिजे, कुणावर झाली पाहिजे? आता कृषी विभागाचा व्यापाऱ्याचा सटलूट आहे सर. काहीच कोणते पथक काम करत नाही, काही नाही. वरून सरकारचं पण काही लक्ष नाही. सगळा आंधळा कारभार चालू आहे कृषी विभागामध्ये. काहीतरी धडक कारवाई करावं आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा. आधीच आमच्यावर दुबार पेरणीचं संकट आहे आणि झालेलं नुकसान आमचं भरपाई करून द्यावं. सरकारने याच्यामध्ये विशेष लक्ष घातलं पाहिजे सर. कारण की आधीच मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थिती, त्याच्यामध्ये पावसाचा असा लहरीपणा आणि जर आम्हाला जर बॅगा पण बोगस मिळत असतील तर शेतकऱ्यांना कुठं दुहेरी संकट आहे सर. असं का, आता दुबार पेरणीची वेळ तुमच्यावर आली, तुम्ही दुबार पेरणी करतात, मात्र पेरणीचा काळ निघून गेला असं वाटत नाही का? काय काय करावं सर? मग आता रान आम्हाला पडीत कसं ठेवायला? काहीतरी आता लेट हो काय पेरून तर काढावं लागेल. सरकारच्या आता ते काय कागदाचे घोडे, जेव्हा न्याय भेटेल तेव्हा न्याय भेटेल. आम्हाला तर रान काळ जे आहे ते पेरून काढावं लागेल. आमची फक्त मागणी बाबायच्या काहीतरी कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि कृषी विभागामध्ये बी खूप सावळा गोंधळ चालू आहे सर. काहीच कोणी ऍक्शन घ्यायला तयार नाही. निश्चितच कृषी विभागावर कारवाई, कृषी विभागाने जे आहे ते सर्व प्रकारवर कारवाई केली पाहिजे अशी त्यांची मागणी. काय सांगाल, तुम्ही सुद्धा या प्रकरणात विशेष लक्ष घातलंय, काय परिस्थिती आहे नेमकी आता शेतकऱ्यांची? मुळामध्ये जो सीड ऍक्ट आहे, जो कायदा आहे, या संदर्भामध्ये तो शेतकरी हिताचा कायदा नाही, तो व्यापाऱ्यांची व कंपन्याची बाजू घेणारा कायदा आहे. याच्यामध्ये नुकसान भरपाई देण्याचं निश्चितच नाही. खरं तर कंपन्याकडून हे नुकसान भरपाई द्यायला पाहिजे, अशी कुठेही कायद्यामध्ये तरतूद नाही. शेतकऱ्याचा विचार कायद्यात झालेला नाही. आणि जो गुणवत्ता नियंत्रण जो विभाग आहे शासनाचा कृषी विभागामध्ये, तो फक्त सरकारच्या साठी या कृषी दुकानदार, होलसेलर आणि कंपन्याकडून हप्ते गोळा करून वरच्या वरिष्ठ लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतो. माझा स्पष्ट आरोप आहे. मागच्या सरकारमध्ये हेच होत होतं आणि याही सरकारमध्ये हेच होतंय. कुठेही व्यवस्थितरित्या काम चालू नाही कृषी विभागाचं. नांदेड जिल्ह्यामध्ये 3-4 हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या हे तक्रारी आलेल्या, शेतकऱ्यांचे बियाणं निघालेलं नाहीये. अजून असे बरेच लोक आहेत की त्यांना म्हणजे सरकारी यंत्रणेवर विश्वास नसल्यामुळे कुठेही तक्रार न करता, निघालं नसलं तरी मार्केटमध्ये जाऊन दुसरं बियाणं आणलंय आणि पेरणी केली. हजारो असे शेतकरी आहेत ज्यांना न्यायाच्या अपेक्षित आहे. मी गेल्या 3-4 दिवसापासून सर्वांना आवाहन केलं की तक्रारदारांनी पुढे यावं. तेव्हा या गावातील काही शेतकरी पुढे आले. इनोव्हस सारखी जी नावाजलेली कंपनी आहे, ज्याचा नांदेडमध्ये मोठा डीलर आहे, त्याच्या दुकानातून, आणि आपण हे बियाणे पाहू शकता इथं, आपण त्या दुकानातून बियाणं आणलं आणि ते बियाणं इनोव्हस सारख्या कंपनीचं ज्याची एवढी जाहिरात झाली ते पण निघालं नाही. एवढ्या महागाचं बियाणं आणले. तर माझी सरळ मागणी आहे की गुणवत्ता नियंत्रण जो विभाग आहे त्या जिम्मेदार पकडावं. सर्वप्रथम त्यांच्यावर कारवाई करावी. या कंपनीवाल्यांना जिम्मेदार करावं. नुकसान भरपाई सरकारने त्या कंपनीवाल्याकडून वसूल करून ती शेतकऱ्यांना द्यावी. तर हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळाला असं होईल. नाहीतर सरकार मागच्यासारखंच फक्त सगळ्या विभागाकडून त्या विभागातल्या अधिकाऱ्यांच्या मार्फत पैसा गोळा करणे आणि ते पैसा वाटून घेणे, एकमेव एवढं काम सध्या सरकारने सुरू आहे. संभाजी ब्रिगेडची पुढची भूमिका काय असणार? आम्ही निश्चितच या विषयावर आंदोलन करणार आहोत. शहरामध्ये जे मुख्य डीलर आहेत, जे कंपन्याचे प्रतिनिधी आहेत, त्यांना घेराव घालणार आहोत. कालपासून सुरू झालेली आमची कार्यवाही. संभाजी ब्रिगेड स्टाईलने आम्ही या कंपन्यांना आणि या होलसेलरना, विक्री करताना निश्चित धडा शिकवणार आहोत. निश्चित आपण बघतोय, हे होते संतोष गव्हाणे, संभाजी ब्रिगेडचे शेतकरी आघाडीचे राज्याध्यक्ष. ज्या पद्धतीनं कंपन्याकडून जे आहे ते बोगस बियाणे देऊन शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला बोलताना दिली. आपण बघतो या ठिकाणी हे सोयाबीनचं बी होतं, गेल्या 8 दिवसापूर्वी याची पेरणी केली होती, मात्र याची उगवण झाली नाही. जागेवर जे त्याला कोंब फुटलेत, बुरशी आली आणि अशा पद्धतीने जे आहे ते शेतकऱ्याचं जे आहे ते सोयाबीन उगवण नसल्याची तक्रारी जिल्हाभरात अनेक येताना पाहायला मिळतात. खरं तर कृषी विभागानं जिल्ह्यातील 28 कृषी केंद्र चालकावर कारवाई सुद्धा केली. 14 जे आहे जे परवाने कायमस्वरूपी निलंबित केलेत आणि 14 परवाने तात्पुरते जे आहे ते निलंबित केलेत.
मात्र आपण जर यात निरीक्षण केलं तर संपूर्ण हे कृषी केंद्र चालक आहेत ते ग्रामीण भागातले आहेत. यात कोणताही एकही मोठा कृषी केंद्र चालक नाही. अर्थात कृषी विभाग सुद्धा मोठ्या कृषी केंद्र चालकांना अभय देतं का असा प्रश्न सुद्धा आता या निमित्तानं उपस्थित होते. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, अर्धापूर, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.